किंवा आपण त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही तीव्र कीटकनाशक तुम्ही वापरता, पण ही कीटकनाशक वापरली की पुन्हा आपण त्याच मूळ मुद्द्याकडे येतो. काय आता जे सांगितलं पोटात विष जाते, तर त्यासाठी आपण त्या भूमीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग नेहमी सांगत असतो उन्हाळ्यामध्ये त्याचं नियंत्रण करा. तर उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळी रात्रीच्या दारावर असतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट दिसते बघा, साधारण रात्री 2 ते 4-5 वाजेपर्यंत भुंगेरे जे आहेत म्हणजे जे हुमणीचे जे मोठे किडे असतात बघा, तर ते पाला खाण्यासाठी बाबळीची आणि लिंबाची जी झाड आहेत तर त्या झाडावर जात असतात आणि तो पाला खाऊन येऊन परत काय करायचं असतं, त्यांना जमिनीमध्ये येऊन तिथं अंडी घालायची असतात. तर हे जे भुंगेरे आहेत ते भुंगेरे शेताच्या आतल्यापेक्षा बाहेर जास्त असतात बघा. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला तर पीक आतनं वाळत येताना नंतर बाहेरनं आत वाळत चाललेलं दिसतं. तर त्यासाठी आपल्याला त्यावेळी काय करायचं असतं, तर शक्यतो ती जी झाडं आहेत ती झाडं तोडण्यापेक्षा त्या काळात डाळा, मग नंतर फुलं राहील त्यावेळी, पण निदान त्यावेळी त्यांचा जो काही ब्रीडिंग सीझन आहे तर तो तरी ॲव्हॉइड करता येईल. आणि जिथं आपल्याला शेतामध्ये जे पाट आहेत किंवा आपल्याला तुम्ही हे पण करू शकता, अशी मोठी गमेली त्या गमेल्यामध्ये पाणी टाका, त्यात रॉकेल टाका किंवा कीटकनाशक टाका आणि तिथं बल्ब सोडा, आरशाच्या काचा लावा की जास्तीत जास्त ते काय लाईटमुळे ते किडे येतील आणि ते किडे आले की लाईटमध्ये तिथं ते चिपकून त्या पाण्यात पडतील, पाण्यात पडले की ते मरून जातील. तर अशा पद्धतीचा जर तुम्ही अवलंब केला तर म्हणजे जे किडे जमिनीमध्ये जाऊन हुमणीची अंडी होऊन मोठे होणार आणि पुन्हा आपल्याला त्रास देणार तो विषय तिथंच बऱ्यापैकी कमी होईल. आणि पाऊस पडून झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या शेतामध्ये जे पीक असतं तर ऊसासारख्या पिकामध्ये आपल्या त्या पिकामध्ये जून जुलैलाच हे वाट न बघता BVM शक्यतो दाऱ्यामधनं सोडा, कोणाचा ड्रीप असेल तर ड्रीपमधनं सोडा. आणि आणखी जर चांगलीच तयारी असेल तर पंप जो आहे आपला त्या पंपातून जर ड्रेसिंग केलं तर जिथल्या तर प्रत्येक ठिकाणी पोहोचेल. आणि ती काळजी का घेणं गरजेचं आहे, कारण हुमणी आल्यानंतर सल्ला देणारे आमच्यासारखे खूप भेटतील, पण मदत जी तुम्ही कराल तीच तुम्हाला तिथं मदत त्या कामाला येणार. तर त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं करायला पाहिजेत. आणि अशी जी वेगवेगळी उत्पादनं आहेत शक्यतो जैविक गोष्टींचा अवलंब हा आपण करायला पाहिजे. आपण ताण लागल्यावर आड खाण्यात काही मजा नाही, मतलब नाही. तर या गोष्टी या अनुषंगानं करणं गरजेचं आहे. आता जमीन जी आहे भुईमुगासाठी जमीन सांगायची गरज नाही, कारण तुम्ही ज्या भागात आहात ही तिथला कुठलाही एक तुकडा असा नाही की भुईमुगाला लायबल लागू नये, कारण तुमची जमीन हलकी आहे, मुरमापासून तयार झालेली आहे, कोळट्याची जमीन आहे. या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते, म्हणजे पाणी लगेच सोडते. आमच्या भागामध्ये पाणी धरून ठेवतात म्हणून लोक तुमच्याकडचा मुरुम नेऊन तिथं टाकतात का, निचरा चांगला व्हावा. आणि जमिनीमध्ये जिथं निचरा आहे तिथंच पीक चांगलं येतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण जे खातो आणि आपल्याला हे कधी लागतं तर आपण व्यायाम चांगला केला आणि अंतर ठेवलं, सारखं दिवसभर खात राहिलं तर होणार नाही, ते आपल्याला लागू पडणार नाही. तसं त्याला वापसा येण्यासाठीची जी अवस्था आहे त्या मुरमाच्या जमिनीमध्ये लवकरात लवकर पाणी निघून जातं आणि वापसा लगेच होतं आणि तिथं त्याला लागणारे CHO, NPK, CMGS जे काही त्याला लागतं त्याच्या भाषेमध्ये नत्रस, पुरस, पालाश, झिंक, फेरस, कॉपर, मॅग्नेशियम, बोरॉन ते त्याला मिळतं. आणि ते त्याला जर मिळालं तर त्याची वाढ चांगली होती, हिरवगार. तुम्ही शेतात जाता ते पीक तुमच्याशी बोलत असतं आणि बोलतं अशा अर्थाने जसं इथं पलीकडच्या बाजूला बघितलं घास हिरवागार दिसतोय, त्याचं कारण काय, त्याचं पोषण चांगलं आहे. तसं भुईमुगामध्ये आपल्याला आढळणारी पिवळी गोष्ट त्या अनुषंगाने मागाशी तुम्हाला सांगितलं. तर ते वेगवेगळी कारणाबरोबर आणखी एक जमिनीचा महत्त्वाचा भाग की जी जमीन चिकन मातीची आहे, काळी जमीन आहे, ज्यातनं पाणी सुटतच नाही. आणि विशेष करून त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की तिथं जर चुनखड असेल, चुनखडीच्या जमिनीमध्ये भुईमुग नीट येतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी पाण्याची क्वालिटी चांगली आहे, परंतु काही भागामध्ये म्हणजे जमिनीचा जो स्तर आहे तर जिथं शाडूची जमीन असते बघा, आणि भले कॅनॉलचं पाणी त्यातून येऊ द्या पण ते पाणी बिघडतं, कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढतं. कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण वाढलं ते तुम्ही जे जे काही द्याल ना तर कॅल्शियम कार्बोनेट त्याच्याबरोबर आधी शोषित करतं आणि तो पिकाला मिळून येतं. आता हे मिळू देण्यासाठी तुमची जमीन ही चांगली, म्हणजे जमिनीचा विषय आपल्या दृष्टीनं गौण आहे. तुम्हाला मुरमाड आहे, तांबूस ज्या जमिनी आहेत, ज्या पळट्याच्या आहेत आणि ज्या पाणी सोडून देणार आहेत निचरावणार ती जमीन गरजेची आहे. आता जमीनची जी तयारी आहे तर जमीन मुळातच ह्याचं पिकाचं जे साल आहे खूप पातळ आहे आणि त्यामुळे चांगली मशागत केलेली मऊ एकदम जमीन पाहिजे.
आता मऊ जमीन म्हणजे ही मऊ जमीन करण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार विचार जर आपण केला तर भारी जमीन आहे, तिला नांगरट करायला लागेल, कल्टिवेटर मारायला लागेल, रोटर करायला. पण तुमच्या भागात साधा कल्टी मारला आणि रोटर केली जमीन, शेवटचं खत टाकायच्या आधी खत टाका मग रोटर करा, कारण खत टाकल्यावर रोटर केले की काय होईल ते मिसळणार आहे. तर अशा पद्धतीने जमीन तयार करू शकता आणि बीबीएम मशीन कसं आहे ना तुम्ही ते करू शकता, जमीन तयार करू शकता. फक्त 7.5 टन जे एकरी गरज आहे शेणखताची ती देणं गरजेचं आहे. बेसल डोसच्या बाबतीत मी तुम्हाला माहिती दिलीच. पुन्हा त्यानंतर पाणी व्यवस्थापनाचा जो महत्त्वाचा भाग आहे. आता पाणी सगळ्यात पहिलं पाणी तर आपण लावून झालं की लगेच देतो. दुसरं पाणी आंबवणी हलक्या जमिनीमध्ये 4, 5, 6 दिवसात आपल्याला द्यावं लागतं आणि त्यानंतर मग काय करतो साधारण पाण्याचा परत ताण देतो, कारण लवकर पाणी दिलं की पीक पिवळं पडण्याची शक्यता असते. तर यामध्ये उन्हाची तीव्रता किती आहे त्यानुसार आपण काय करतो आणि जमिनीमध्ये मुरुम किती लेवलला आहे, मातीची काय परिस्थिती आहे त्यानुसार आपण पाण्याचं नियोजन करत असतो. मग या पाण्याच्या पायाचं अंतर 12 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, 20 पण दिवसाचा असेल. तर अशा परिस्थितीमध्ये मग साधारण 25 दिवसाचं ज्यावेळी पीक होतं त्यावेळेला आपल्याला पुन्हा मागाच्या सांगितल्याप्रमाणे 10 किलो युरिया आणि जे गंधक द्यायचे तर ते गंधक साधारण 5-1 किलो दिलं जातं. गंधक देण्याचं महत्त्वाचं कारण लक्षात घ्या, तेलबियांसाठी प्रत्येक तेलबियाला गंधक हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या गंधकाच्या अनुषंगाने आणखी एक इतर चर्चेचा मुद्दा सांगण्यासारखा आहे. तर गंधक विरघळणारे जीवाणू म्हणजे गंधक तयार उपलब्ध करून देणारे पण जीवाणू असतात. तर ते पण जीवाणू जर जमिनीत आपण दिले तर ते जीवाणू जिवंत राहू शकतात आपल्या जमिनीत पुढच्या पण वर्षी. पण आपण बाकीचे जे काही प्रयोग करतो, जे काही भारी कीटकनाशक वापरतो त्याने ते सगळं मरून जातं. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये जे ऊसाचं पीक घेतलं जातं किंवा इतर कुठलीही पिकं मक्याची याची बाजरीचं घेतलं जातं ते पीक काढून झालं की आपण काय करतो त्याला काडी लावून जाळून टाकतो. तर जाळल्यामुळे पण जीवाणू मरून जातं आणि मग पुन्हा जीवाणू तिथं प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि कृषी विभागाला तुम्हाला ते आवर्जून सांगावं लागतं. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की भुईमुगामध्ये जे तण नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याकडे सोयाबीन पण बऱ्यापैकी होतं आणि सोयाबीनमध्ये आपण फ्युजिप्लेक्स तणनाशक वापरतो. तर ते तणनाशक आपल्याला इथं पण चालतं, फ्युजिप्लेक्स चालतं, आयरिस चालतं आणि आणखी एक तणनाशक आहे पेंडामिथिलिन एक आहे आणि पटेला म्हणून एक मिळतं. तर ती आपल्याला त्याचा साधारण 400 मिली एकरी 400 मिली त्याचा डोस आहे आणि साधारण 15 लिटरसाठी आपण 40 मिली पंपामध्ये टाकून त्याची फवारणी आपल्याला करता येते. यामार्फत कुठलंही तणनाशक मारताना एक काळजी आपण नेहमी घेतो, ते क्षेत्र भिजवून वापशावर आल्यानंतर लवकरात लवकर तणनाशकाचा वापर करतो म्हणजे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. त्याने दोन्ही प्रकारची तणं जळतात. एक जी गोल पानाची म्हणतो आपण रुंद पानाची माठ वगैरे आणि जी अरुंद पानाची जे वाघनक हरळी नाही मरत पण वाघनक वगैरे जे आहे लोणामुळे तर ते पण मरून जातं. तर त्याचाही वापर आपल्याला करता येतो. आता तणनाशक असं सांगण्याचं महत्त्वाचं कारण तात्पर्य मगाशी सांगितलेल्या गोष्टीला विसंगत आहे, पण तरीही ज्यावेळी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे एकरात असतं आणि लेबरची परिस्थिती आपल्याला जर माहिती आहे की लेबर उपलब्ध होत नाही आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर करणं हे थोडंसं अपरिहार्य ठरतं. त्याच्यानंतर आता कीड रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर भुईमुगामध्ये जे तुडतुडे किंवा रस शोषणारे जे काही किडे आहेत तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतो आणि त्याचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर पानं अशी पिवळी पडतात, कोमेजतात आणि मग त्याच्या मागच्या बाजूने बघायचं, पानाच्या मागच्या बाजूने बघा लक्षात येतं. आणि आणखीन एक गोष्ट की टिपका पडतो, टिक्का म्हणतो आपण त्याला, तर तो एक विषय आहे. या दोन गोष्टींच्या नियंत्रणासाठी एक म्हणजे रोगासाठी आपल्याला जे आपण वापरतो प्रोफेक्स सुपर एक वापरतो, त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी सायपरमेथ्रिनचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो. तर त्यामध्ये आपल्याला ते नियंत्रण मिळतं आणि म्हणजे जो रोग आहे त्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण डायथेनियम 45 किंवा 22चा वापर आपल्याला त्या ठिकाणी करतात, 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे की भुईमुगाचं उत्पन्न वाढण्यासाठी एक गोष्ट आवर्जून शेतकरी करतात, तर ती म्हणजे असं ड्रम फिरवण्याची जी गोष्ट आहे तर जी बाब आहे तर ती बाब साधारण 45 दिवसात असताना, म्हणजे ही अवस्था कधी असते तर आरा सुटलेले असतात आणि त्या आरा जमिनीमध्ये चिकटायला सुरुवात होते आणि त्याच्या आधीची अवस्था कुठली असते, फुलाची असते. साधारण एक 20-25 दिवसाची अवस्था फुलाची असते.
तर फुलं म्हणजे सगळी मावळली आणि त्याला असं शेंडे टोकदार असतात आणि ते थोडे जे काय पांढरे आहेत ते थोडे तांबूस नंतर हिरवे होतात. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं की जे आपले चारे आहेत किंवा काही जण बेडवर पण भुईमूग करतात, तर ते आपण जो बॅरल असतो रिकामा बॅरल दोघांनी दोन्हीकडनं दाबून असा फिरवायचा. तो फिरल्यामुळे काय होत असतं की जेवढ्या आरा तयार झालेल्या सगळ्याच नॅचरली जमिनीमध्ये जात नाही, पण जर दाबल्या त्या तर त्याचा संपर्क जमिनीशी येतो आणि जमिनीत गेल्या की त्या आराचं रूपांतर जमिनीत गेल्या तर शेंग होते. अदरवाईज म्हणजे इतर वेळेला शेंग जमिनीत जर ती आर जर गेली नाही तर त्याचं रूपांतर होणार नाही. आणि पाण्याच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, ज्या अवस्थेमध्ये पाण्याला जपलं पाहिजे भुईमुगाला, तर त्याच्यामध्ये साधारण आता सांगितलं सुरुवातीची 2 पाणी तर सांगितली, त्याच्यानंतर फुलं याची अवस्था 20-25 दिवसाची, नंतर आरा येण्याची 40-45 दिवसाची आणि 45-50 दिवसाची आणि नंतर शेंगा भरायची 65-70 दिवसाचे. तर या अवस्थेमध्ये पाणी त्याला दिलं गेलं पाहिजे. पाणी याच्यापेक्षा जास्तीचं जर घ्यायचा प्रयत्न झाला तर त्याचं रूपांतर काय होतं की व्हेजिटेटिव्ह भाजी परत ते नेहमी करतात. कारण त्या जातीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय असते तर रोग किडीला बळी पडत नाही आणि उत्पन्नाची हमी असते. म्हणून विद्यापीठ नेहमी कृषी विभाग नेहमी विद्यापीठाच्या जाती शिफारस करत असतं, पण तरी देखील त्यांच्यापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती बाजारामध्ये वेस्टर्न सारख्या 44 आहे, वेस्टर्न 52 वगैरे चांगल्या जाती आहेत ज्याचं उत्पन्न जास्त मिळतं. अशा प्रकारच्या जातींची शिफारस केली आहे. उन्हाळी भुईमुगासाठी SB11ला आपल्या लोकल भाषेत सांगायला म्हणायचं झालं तर घुंगरू म्हणतात बघा, घुंगरू. आणि ती जी शेंग आहे ती शेंग एकदम टचबाज असते, एकदम घट्ट असते शेंग. उत्पन्न कमी आहे पण तिची चव पण चांगली आहे आणि शेंगदाणा टिकतो चांगला आणि ती शेंग अशी म्हणजे फक्त अशा 2 हातात दाबून फुटत नाही एवढी कडक चिवट शेंग आहे. आणि बाकीच्या ज्या वेस्टर्न नाही तर हाताच्या 2 बोटामध्ये सहज आपली फुटू शकतो. त्याच्यानंतर TAG 24 फुले उन्नतीचं नाव आहे त्यांचं, TAG 26 जे 24 फुले प्रगती, तर ही पण जात बरेच दिवसापासून प्रस्थापित आहेत. त्याचबरोबर JL 776 आहे, त्यानंतर फुले 61 आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जाती ज्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जी सांगायची राहिलेली आहे तर ती म्हणजे जे पेरणीचं अंतर आहे, तर त्या अंतरामध्ये मशीननं पेरणी आपण करतो त्याच्यामुळे 30 सेंटीमीटरवर आपोआपच त्याचा फण येतो आणि 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर 10 सेंटीमीटर इतकं आपोआप राहतं आणि त्यासाठी तेवढ्या बियाण्यामध्ये पेरणी होऊन जाते. माझ्या माहितीप्रमाणे BBM मार्फत पेरणी केल्यानंतर थोडंसं बियाणे शिल्लकच राहतं. तर आपल्याला या अनुषंगानं भेटण्याची संधी मिळाली आणि महत्त्वाची गोष्ट माझ्या ॲडमिशन प्रोसेस चालू आहे, पण तुम्हाला भेटायला मिळतंय म्हणून मी त्यातनंही वेळ काढून आलो, तुम्हाला भेटायला मिळालं. पुन्हा एकदा म्हणजे ह्या औचित्यानं नाही पण ह्या भाषणाच्या ह्याच्या माध्यमातून बोलवायला निश्चित लागली. सरांनी चांगल्या प्रकारे एकात्मिक भुईमुग पीक कसं उत्पादन घ्यायचं याबद्दल तंत्रज्ञान आपल्याला सांगितले. तुमचं पारंपरिक ज्ञान तुमच्यापाशी आहे, परंतु त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शास्त्रीय बाबी तुमच्यापर्यंत नमूद केल्या त्यांनी, त्या चांगल्या प्रकारे केल्या. तुम्हाला सांगितलं जमीन कशी असावी, हवामान कसं असावं, पेरणी कधी करावी, शेंगाच्या जाती कुठल्या असाव्या, बियाणं कधी कुठलं वापरावं, त्याच्यावरती येणाऱ्या रोग किडी कोणत्या, त्याच्यावरती कुठल्या औषधं फवारायची, खत कुठल्या प्रकारचं टाकायचं, कुठल्या खताची कमतरता आहे त्याच्या अनुषंगाने सांगितलं. महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी पडला की उमणी काय करते वरती येते. ज्यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळेस उमणी काय करते कार्य करत नाही, खाली राहते. पण आता पावसाचं प्रमाण कमी, आपल्याला निसर्गाने एकदाच दिला भरभरून बाग पाणी साठेपर्यंत दिला, परंतु आता थोडंसं आपल्याकडे पावसात ताण पडला त्यामुळे आता काय करायला लागली, भूमनी वरती यायला लागली. तर भूमनीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे जैविक कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा त्यांनी वापर कसा करायचा आणि त्यापासून कसं भूमीचं नियंत्रण करायचं याबद्दल सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आज परिस्थितीला 8 तारखेला भुईमुगाचा शेंगाचा दर किती, आपला विषय नाही आपण काय लक्ष देत नाही का नाही. शेंगदाणा नाही, क्विंटलचा भाव, शेंगाच्या क्विंटलचा भाव पण तुम्हाला शेंगाचा भाव आहे ना, घुंगरू जसं म्हटलं ना, एक शेंग असते बघा, 2 शेंगा 3 दाणे त्यात बसलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारावरती ते ठरवलं जातं. त्याचबरोबर सरांनी एक आवर्जून सांगितलं व्हरायटी सांगितलं, व्हरायटीमध्ये त्यांनी तेलाचं प्रमाण बी सांगितलं.
काही व्हरायटीज नाही तर तेलाचं त्याचं प्रमाण किती त्याच्यानुसार मार्केटमध्ये त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातात. तेलाचं प्रमाण जास्त असेल तर साहजिकच आपण काय करतो वेस्टर्न 44, 52, 51 अशा व्हरायटी आपण काय करतो तिकडं कल देतो. आणि आपल्याला घरगुती पाहिजे, चांगल्या प्रकारची पाहिजे, पौष्टिक चांगलं तेल पाहिजे तर आपण SB घुंगरू SB 11 घुंगरू शेंगाकडे वळतो. तो आजचा मार्केट रेट होईल आज 11 सप्टेंबर तर कालचा 11 सप्टेंबरचा रेट आहे ना आता कमी एक शेंगाचा घुंगरू आहे ना त्याच्या एक शेंगा म्हणजे काय म्हणतो त्याला त्याचा दर ते 350 म्हणजे 3,500 ते चांगल्या तेलाचं प्रमाण असणाऱ्या जातींचा हा जवळजवळ 5,700 पर्यंत दर आहे लिटरचा. तर आपल्याला काय आहे की ह्या चांगलेच उत्पादन आर्थिक आपलं ताळेबंद जमवणारे ही पिकं आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या पिकांच्याकडे भविष्यात आपल्याला उतरायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपले पाटील साहेब आहेत, करचे साहेब आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. जर यदा कदाचित आता गेल्या वर्षी सुद्धा शासनाने काय केलं तुम्ही तुमचा अर्ज करा आणि तुम्हाला मोफत बिया. बरेच शेतकऱ्यांनी अर्ज केला त्यांना लॉटरी लागला त्यांना आम्ही घरी त्यांना फोन केले त्यांचे फोन करून त्यांना बियाणं मोफत दिलं शासनातर्फे मोफत दिलं. पण परंतु आता काय झालंय शासनामध्ये आता तुम्ही कच्चे साहेबाला हाक मारले कच्चे साहेब मला ही पाहिजे तर तसं नाही. तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागते शासनाच्या साईटवरती जायला लागते तुमचा अर्ज करायला लागतोय तुम्ही सांगायला लागतं की मला बा ह्या पिकाचं बियाणं हवं आहे आणि ह्या पिकाची मी लागवड करणार आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला तशी शासनाच्या वेबसाईट जी महाडीबीची पोर्टल आहे आपलं त्यावरती तुम्ही जाऊन काय करायचं रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये जे काय आपल्याला भुईमुगाच्या जाती लावायच्या आहेत त्या चांगल्या प्रकारच्या जातीचं बियाणं तुम्हाला उपलब्ध केलं जाईल मोफत मध्ये केलं जाईल. याला कदाचित लयच तुम्ही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणातच मोबाईल तर काय साधारण 50% तुम्हाला सबसिडी भेटेल. पण कमी शेतकरी आले तर 100% बियाणं पाटील साहेब यावेळेस 100%वरती तुम्हाला बियाणं दिलं. तर ह्या सुद्धा बियाण्याचा तुम्ही लाभ घ्या जेणेकरून तुमचा खर्च वाचेल. सरांनी सांगितलं की बीज प्रक्रियेसाठी तुम्ही करा. तुम्ही आज मार्केट शेतामध्ये गेला सरांनी सांगितलं की मजूर मिळत नाही. मजूर काय म्हणतो शेतात आले काय म्हणतो पैसे किती देणार पगार कधी देणार कामावून बाहेर भरताना ते म्हणतो माझा पगार कधी होणार काय का रविवारी लगेच हाका असते पगार कधी होणार. परंतु जमिनीमध्ये काय होतं सरांना माहिती संकेत महाराजांना माहिती की जमिनीमध्ये आपल्याला प्रचंड असंख्य जीवाणू ते मोफत कार्य करतात. ते तुम्हाला कधी म्हणत नाही माझा आज पगार किती देणार आहे कधी देणार आहे आणि माझं कसं होणार आहे काही विचारत नाही. तुमच्यासाठी अहोरात्र ते झटत असतात. त्यांना एकच गरज असते त्यांना वाटतं की मला सेंद्रिय जे घटक आहेत ते घटक त्यांचं अन्न असतात ते आम्हाला मिळावं शेणखत मिळावं. तर त्याचा तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करा. चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलंय. आपल्याला दुसऱ्या वक्त्याला आपल्या आहेत त्या सावंत मॅडम आहेत. जसं की तेलाचं उत्पादन केलं शेंगाचं उत्पादन केलं मक्याचं उत्पादन केलं तुम्ही गव्हाचं केलं बाजरीचं केलं ऊसाचं केलं सगळ्याचं केलं त्याच्यापासून काहीतरी पदार्थ तयार होते. तेल तयार केलं शेंगा उत्पादन घेतलं तर तेल तयार होणार आहे बरोबर आहे ना. ऊस घेतला तर साखर तयार होणार आहे का नाही. त्याच्या अनुषंगाने आपण जे काय पिकवतो त्याच्यापासून काय वेगवेगळे पदार्थ तयार कसे करायचे त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं आणि त्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल. आणि तुम्हाला त्याच्याच अनुषंगाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याच्या अनुषंगाने तुम्हाला शासनाचं काय पाठबळ मिळेल आर्थिक सहाय्य काय मिळेल आणि त्यातून तुम्ही एखादा व्यवसाय कसा उभारू शकता त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मार्गदर्शन करणार. मी सावंत मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्या योजनेच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करा.